5 मधील ह्या महिला आहेत, यांना नाल्या आणि रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया घेऊ। काय काय काकू तुम्हाला काय त्रास आहे? काय नाही, नाल्या झाले पाहिजे, आमचे रोड झाले पाहिजे। बरेच वर्षापासून रोड नाही आहे, नाल्या नाही आहे। सगळं पाणी जर भरलं तर सगळं घाण वास येते आणि हे सगळं जे जे नाल्यावर कोणाचे काही असेल तर ते काढून सनी आम्हाला सरळ नाल्या काढून द्यावा आणि रोड काढून द्यावा आणि खाली पाणी आम्हाला उतारा तिकडं काढून द्यावा। समोर तर पाणी निघतच नाही, मात्र आम्हाला उतारा तिकडं आहे तर तिकडंच पाणी काढलं गेलं पाहिजे। बस एवढीच आमची इच्छा आहे की रोड चांगला झाला पाहिजे, नाली चांगली झाली पाहिजे आमची। मागील नगरसेवकांनी काही केलं नाही का इकडे? काहीच नाही, किती वर्षापासून काहीच नाही। 15 वर्ष होऊन गेले तर काही केलं नाही आहे। कोणी येऊन पाहत नाही, नाल्या काढायला येत नाही आणि 4-4 दिवसाला काही की कचरा न्यायला येते। तर आमचा कचरा आहे तर जमा करायला लागते घरासमोर, खूप 4 दिवसाला गाडी येते। नाल्या काढायला तर किती दिवस झालं कोणीच नाही आहे। काय बांधल्याच्या नंतर हे थोड्या थोड्या बांधल्यानं त्याच्यानंतर 4-5 महिने आले असेल, त्याच्यानंतर कोणी नाही आलं। सगळ्या नाल्या भरून आहेत, सगळं घाण घाण आहे। इकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी येऊन पाहत नाही, नाल्या काढत नाहीत। कचऱ्याची गाडी 4 दिवसाला येते आणि सकाळी सकाळी घराच्या बाहेर निघता येत नाही आणि संध्याकाळची मच्छर कसं राहा माणसानं। आता नगरपालिका निवडणूक लागलेली आहे, तर आता तुमच्या ज्या समस्या असतील, आम्ही लाईट बिल भरतो, घराचा टॅक्स भरतो, कशाचा घेता तुम्ही? हे टॅक्स कशाचा घेता मग तुम्ही? नाल्या नाही आहे, रोड नाही आहे तर टॅक्स कशाचा घेता तुम्ही? बरोबर। मग आम्ही विकत घेऊन सनेत आम्ही राहायला, मग टॅक्स कशाचा घेता तुम्ही? नाल्या रोड करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही टॅक्स घ्या ना, आम्ही द्यायला तयार आहोत। मग आधीच तुम्ही टॅक्स द्या म्हणता। नाल्या मग पाईपलाईन नाही, छोटीशीच पाईपलाईन आहे, मग कसं राहणार माणसानं? राहणाऱ्यानं तरी कसं राहणार आहे? तर पाठीमागील नगरसेवक कोण होते आणि त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही इकडे, असं दिसून यायला लागलं। नाल्या बांधून दिल्या ना त्यानं, संदीप ठाकरे। आणि रस्ते नाही, रस्ते नाही। हॅलो, आमच्या गल्लीमध्ये या नाल्याचा विषय जे आहे गोरोबा नगरमध्ये, तो कचरा काढायला, नालीला केरकचरा काढण्यासाठी लवकरात लवकर येत नाही तर आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला तक्रार करावं लागते। तक्रार केल्याशिवाय येऊन नाही राहिली, लक्ष देऊन नाही राहिली, त्याच्याबद्दल आमची। आणि रोड ओपन पीस मंजूर झालेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष देत आहेत। रोडसाठी पण रोड आमचा एवढ्या दिवसाचा खराब आहे ना, रोड आमचा मंजूर झाला म्हणून सांगत आहेत, पण आणखीन काय त्याच्याबद्दल काही झालेलं नाही पूर्ण काम। ते करण्याची लवकरात लवकर कोशिश करावी। आम्ही नगरपालिकेत बऱ्याच वेळा तक्रार करून घेऊन गेलेला आहोत। 10 वर्ष झाली सर। केल्या ना सर, आम्ही नगरपालिकेमध्ये सीओ साहेबाकडे आमच्या तक्रार पूर्ण मंजूर करून आणल्या सर। हो म्हणून राहिले सर, मंजूर झाला म्हणून, पण आता त्याच्यामधलं तर काही कारण माहित नाही सर आपल्याला। आता निवडणूक आहे, आता तरी तुम्ही चांगला उमेदवार तुमचे काम करेल त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे। हो सर, ज्यांनी आमचं काम केलं त्याला तर आम्ही सपोर्ट करणारच सर। त्याच्याबद्दल आम्हाला झाले सर 17 वर्ष। क्रमांक 5 मधील सरडेनगर जिल्हा परिषद कॉलनी यामधील रस्त्याची अवस्था बघून घ्या। इथं एक ताई आहे, त्या आपल्याला बोलणार आहेत। काय काकू प्रॉब्लेम काय इकडे? हॅलो सर, नमस्कार। माझं नाव गोदावरी सोळंके। 25 वर्षापासून आम्ही इथे रहिवासी आहोत। इथं रस्ता नाही, नाल्याचा सुव्यवस्था नाही। इथं माकूच्या तिथं अडवलेला आहे रस्ता। कोणी कितीक नगरसेवक आले गेले, कोणाचा काही फरक पडत नाही। फक्त निवडून येईपर्यंत सगळेच राहतात आणि आता कोणीही येऊन पाहत नाही। आमचा रस्ता आणि नाला एवढा करून द्यावा असा आमचा प्रॉब्लेम आहे। मागील नगरसेवकांनी याकडे लक्ष दिले नाही का? काहीच नाही। ते कितीक तरी आले, कितीक तरी गेले, पण फक्त मतदान मागण्यापुरते येते, तर कोणीही काम करू शकत नाही इकडे। मागील नगरसेवक कोण होते? संदीप ठाकरे, वंदना घाडगे आली, संगीता आली, कितीक जण आले, फक्त मत मागण्यापर्यंत येते। बाकी बोलले की सगळे आपण वाईट होतो, पण आम्हाला इथं राहावं लागते ना। बरोबर, काय प्रॉब्लेम आहे हा दुसऱ्यांना थोडी कळते। बरोबर। आमचं एवढंच मागणं आहे, आम्ही काय आमच्या घरावर स्लॅब टाकून मागायलो नाही, फक्त रस्ता करून द्या आम्हाला। आता नगरपालिका निवडणूक आहेत, हो, तर आता तुमचे काय प्रश्न आहेत ते त्यांना तुम्ही बोला, म्हणजे ते काही मार्गी निघेल। हो।
तेच मग आम्हाला एवढंच पाहिजे, नाल्या आणि रोड पहा ना, ते स्वतः येऊन पाहू शकतात ना, की कितीतरी आले पाहायला, मतं मागायला येतात फक्त. ओके. हा आहे प्रभाग क्रमांक 5 मधील चरडेनगर मधील इथे नागरिक जमले आहेत. यांचे असे म्हणणे आहे की नाले आणि रस्ते हा यांचा खूप दिवसापासूनचा प्रॉब्लेम आहे. आपण काही इथे नागरिक जमले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. नगरपालिका उमरखेड मधील वार्ड क्रमांक 5 आणि वार्ड क्रमांक 5 मधील चरडेनगर मधील एक अशी गल्ली आहे की ज्या आजूबाजूच्या गल्लीमध्ये जी नळाची पाईपलाईन आहे ती मोठी 4 इंची बसवलेली आहे, परंतु एकच आमची गल्ली अशी ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये 2 इंचीचा पाईप आहे आणि पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्हाला 5-5 दिवस सुद्धा पाणी मिळत नाही. हे एक समस्या आमची फार मोठी आहे. आणि रोडची 10 वेळा मागणी करून सुद्धा या रोडची 1-2 वेळा मोजणी करून नेली तरी पण त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया झाली नाही, कोणतंही समाधान झालं नाही. कृपा करून वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन हा रोड कमीत कमी या निवडणुकीच्या नंतर किंवा अगोदर झाला तर अतिशय चांगलं होईल. आणि पाईपलाईन ही फार महत्वाची आहे आमच्यासाठी. आणि या गल्लीतली नालीचं पाणी ज्यांच्या त्यांच्या घराच्या समोरच साचत आहे. नाल्या झालेल्या आहे परंतु त्या नाल्यातून पाणी वाहल्या जात नाही. ते त्याच जागी त्या नालीचा आतापर्यंत बांधली तेव्हापासून उपसा झालेला नाही. तरी कृपा करून ह्या नाल्या, नळ आणि रस्ता फक्त मूलभूत गरजा एवढ्याच आहे. मतदाराला एवढीच आवश्यकता असते, लाईट, नळ, नाली आणि रस्ता. ही याकडे गांभीर्यानं नगरपालिकेनं लक्ष देऊन कमीत कमी वेळात ही आम्हाला सुविधा करून देण्याची कृपा करावी. पाठीमागील नगरसेवकाने याकडे लक्ष दिले नाही का? पाठीमागील नगरसेवकाने नाल्या केल्या परंतु त्या नाल्याला उतारच झालेला नाही. ही नाली जवळपास 2 फूट 2 परस उंचीची नाली आहे. त्या नालीतून पाणीच जात नाही बाहेर. आणि रस्त्याचं काय झालं? रस्त्याचं 2-3 वेळा आम्ही मागणी केलेली आहे. मागणी करून सुद्धा त्यांनी एक वेळ आमचं मोजमाप करून नेलं. इंजिनियर आले होते, पाईपलाईन करून, नळ रस्ता करू, पण त्या अजून आतापर्यंत त्याच्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. आता नगरपालिका निवडणूक लागलेली आहे. आता आश्वासन तुम्हाला मिळतील, पण आता तुम्ही तुमचे जे कामं करणारा नगरसेवक आहे त्याला तुम्ही निवडून द्या, म्हणजे तुमचे कामं होतील असं दिसत आहे इथे. बरोबर आहे. हे याची लेआउटची जागा जी आहे ना तर त्याच्यामध्ये खूप तण वाढत आहे, काही वाढत आहे, त्याला कोणी करायला येत नाही. आमची लहान मुलं आहेत, घर शेजारी आहेत, लेकरं खेळत आहेत, कुणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे, काही नाही. नाल्या साफ करायला येऊन नाही राहिले 8-8 दिवस, महिन्यात, कधी कधी तर महिना पण येऊन नाही राहिले. कचरा काढायला येत नाही, कधी रोडचा कधी दक्षा घेत नाहीत, कधी आपल्याला विचारत नाहीत तुमचा रोड पण कसा आहे. मंदिर आहे देवाचं इथे, गणपतीचं मंदिर, त्याच्यामुळे पण कोणी लक्ष नाही देत. हा, गोरोबा नगर, वार्ड क्रमांक 5. रस्त्याची अवस्था पाहून घ्या. 5 मधील रस्त्याची अवस्था बघून घ्या तुम्ही. दोन तीन वेळेस पडले रे बापा, मला दिसत नाही, सुसत नाही, इकडं तिकडं जायला पडते. रस्ता नाल्या, नळ हो दे, कोणी मुलबन झाल्या माणसाला कोणी पाणी देत नाही बरोबर, रस्ता सांगत नाही बरोबर. पडले मी मग काय म्हणायचं. सरडेनगर मधील रस्त्याची अवस्था बघून घ्या तुम्ही. गेल्या कित्येक वर्षापासून इथे नागरिक राहतात, पण रस्त्याची अवस्था पाहून घ्या. येथील नागरिकांचे असे म्हणणे आहे की मागील नगरसेवकाने दुर्लक्ष केले. ही अवस्था आहे गोरोबा नगर मधील रस्त्याची. हा आहे ओपन पेस. गेल्या कित्येक दिवसापासून हा ओपन पेस, याचं सौंदर्यीकरण नाही, काहीच नाही. इथल्या महिलांनी सांगितलं, आम्ही तक्रारी खूप केल्यात, अर्ज दिलेत,